लोकांना काय झालं, छाछू केलं की तेवढं मोठा संत आहे. तुझं डोकं आऊट झाले. छाछू करता ते भोंदू असतात, संत नसतात. विडवलं. आणि परत क्लिपा व्हायरल झाल्या की बॉम्बलायचं, महाराज आम्हाला वाटलं नाही हो तेव्हा असं असं. तो मूर्ख आहे, विश्वास चुकीच्या ठिकाणी ठेवलाय. संताचे पायी हा माझा विश्वास. इथं विश्वास ठेवा खऱ्या संतांवर, आणि संत ज्ञानानं ओळखा, प्रेमानं ओळखा, अनुभवातून ओळखा, चमत्कारानं नाही. आणि काय झाले, आजारी नाही असा माणूस नाही, खचला नाही असा माणूस नाही, दुःखी नाही असा माणूस नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटते कुठंतरी चिकटाव, कोणचा तरी बाबा आपलं बरं करीन. तुमचं बरं कोणचाच बाबा करू शकत नाही. तुमचं बरं तुम्हालाच करावं लागेल. आपुली आपण करा सोडवण. अरे संत जरी शिक्षक असतील तरी शिकवतील, पण अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. आणि हे असले इतके वाढलेत. परवा मला एक भेटलं, अत्यंत दलिंदर, बेकार बिडीला मागवत. मी म्हणलं का रे, कायच करत नाही. महाराज माझा अजून काळ यायचा आहे. म्हणलं कधी यायचा आहे काळ? तू 42चा झाला, अजून बायको नाही. म्हणलं मला शनी लागलाय. अरे म्हणलं शनीला बी काय क्रेज आहे का नाही? पृथ्वीपेक्षा 15 पट मोठा ग्रह आहे तो शनी आकाराने. आणि एवढा मोठा शनी तुझ्यासारख्या भिकाऱ्याच्या मागं का लागन बुवा? तुझ्यात काय की शनीने तुझ्या मागं लागाव? शनी मारुतीकडे गेला, महादेवाकडे गेला, अहो त्यांच्या लेवलची तरी ती माणसं होती ना. तू बिडीला महागन, शनी तुझ्या वाट्याला कशाला जाईन बुवा? अरे तो गावातलं सप्त बंद पडलं, तूच गावासाठी मोठा शनी म्हणलं, त्या शनीला कहाला येड्यावानी करतो? ही असले काम नाही, काय नाही, बोंबलत फिरायचं आहे तर कोण देईन? कष्ट करा तरुणांनो. हात ह्याच्यात त्याच्याकडे दाखवू नका. नीट ऐका, भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात आहे. वज्रमुठ करा, काम करा, व्यवसाय करा, नीतीनं कामवा. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावा लागन. विडवलं. चमत्कारानं संत नाही, संत ज्ञानानं, संत प्रेमानं ओळखले पाहिजे. तो म्हणतात माऊलीने भिंत झालेली, तो त्यांच्या चरित्रातला न कळत घडलेला भाग आहे. सहज स्थिती माय बापती. ज्ञानी यांची भिंत देव अंगे ओढे, देवानं स्वतःनं ओढली माय बाप. मला परवा एक जण भेटला, म्हणला माऊली. म्हणलं बोला, तुमचं नाव माऊली. म्हणलं मग? त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय? रोज 2 गावात कीर्तन करणं, गोड बोलून लोक वाट लावायचे, तसलं सांगू नका, भिंतीचं बोला. आता म्हणलं अवघड झालं. आता आम्ही रोज 2 गाव फिरतो, म्हणजे आम्हाला कळत नाही का? चेहरा पाहून आम्ही बुद्ध्यांक ओळखतो. मी म्हणलं हो, मी भिंतीकडेच निघालोय, आणि तेवढ्यात तू भेटलाय. चल दोघं बी भिंतीवर बसू. जाता जाता विचारलं, माऊलीने भिंत कधी चालेल? ते मला चांगदेव वाघाव बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव. माझ्या पुढून तो वाघाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो. मला अरे तू कुत्र्यावर कंट्रोल करू शकत ना, आम्हाला भिंती चालवायला सांगतो का? भिंत एकदाच चालविली जड भिंती, 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 चालविली जड भिंती. ताली 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 टाळ. हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष मार्गीचा सांग, मोक्ष मार्गीचा सांग. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, तनय बाबू, साधू काका माय 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 बाबू, माय बाबू, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा. भिंत एकदाच. अहो त्या भिंतीवाल्याचं मिठू सर दुसरा एक जण हुरसाळा म्हणला, माऊली. म्हणलं बोला.
माझा प्रश्न आहे म्हणलं विचारा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायलाच आमचा जन्म झालाय म्हणलं, बाकीचे धंदे नाहीत ना आम्हाला म्हणलं विचारा. तुमचं नाव माऊली म्हणलं, मग वय किती म्हणलं, माझं वय सध्या 28. मग त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खडा खांदला नाही, जागा फिक्स केली नाही, बाकीच्यांना सांगितलं नाही बा हिथं माझं नियोजन करा. म्हणलं कामाला मारितो तुझ्यासारखे मूर्ख घराघरात फायदा होऊन गावाच्या गावं नाशिवते ते तवा जमतंय. आणि ज्ञानोबरायांचा जे जे करणाऱ्या वार करण्याला लावतो का समाध्या घ्यायला. हे समाज असा आहे, त्याच्यामुळे लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक कोणालाच नीट बोलत नाहीत, समाज आहे ते. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे. आणि त्यांच्या पद्धतीने वागला की चांगला आहे म्हणतात. त्यांच्या पुढं पुढं करा, त्यांना गोड बोला, त्यांना पैसे द्या, मग म्हणतात भारी. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला, आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. असं कसं काय असेल. अरे तू कोण आमचे चॅनल बदलणार, आमचं चॅनल बी आम्ही ना आमचा रिमोट बी आम्हीच विटवलं. कसंही वागा, 4 माणसात बसा, एखाद्या माणसात सव्वा मोकळ्या मनाने असतं. ती 2-4 शब्द फडफड बोलून जातं. ती बोलून गेलं की लगेच बाकीची येड आहे म्हणते ती. वाच करतं, शांत बसलं पाहिजे, लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे बोलला तरी प्रॉब्लेम. एखादा म्हणतो जाळ झाला, बोलायच नका. जे बोलतच नाही त्याला बी लोक म्हणतात त्याला काय माणूस की का, ती काय बोलतं का चालतं का, मनातलं काय सांगतं. त्याच्या डोक्यात एक आणि मनात एक, हे घुमिया म्हणतात, घुमिया. त्याच्या डोक्यात 100% गेम आहे. म्हणजे गप बसला तरी नावच ठेवणार आणि बोलला तरी नावच ठेवणार. आपल्या पाहुणाऱ्या वेळेत एखादा माणूस असा असतो बघा, महिला मंडळ, तो कुणाचाच कसलाच कार्यक्रम सुटत नाही. बड्डे, पूजा, वास्तू, शांती, 10वी 13वी लग्न, टोटल कार्यक्रम ते हँडल करतो. लोक त्याला बी काय म्हणतात बोंबलत फिरत, काम नाही धंदा नाही, हे पाहुणा झालं की तेव झालं की हे घरदार बघावं, शेतीचं बघावं, लेकरा बाळाचं शिक्षण, नुसतं बोंबलत फिरतो. म्हणजे गेला तरी प्रॉब्लेम. एखादा म्हणतो जाळ झाला, जायलाच नको, जो कुठंच जात नाही. घमेंड आहे त्यांना पैशाची. ते काय कुठं येत्यात का जात्यात का, आलं पाहिजे गेलं पाहिजे. माणसाने माणूस शोभून दिसतो, पैसा नाही कामाला येत, माणुसकीच कामाला येते. म्हणजे गेला तरी अडचण, नाही गेला तरी अडचण. एखादा असा असतो 50-50 करतो, निम्म कार्यक्रम हँडल करतो, निम्म कार्यक्रम सोडून देतो. लोक तरी म्हणतात हेव माणसं निवडून जातो, हेव सगळ्यात गातार, हेव निवडी आहे. म्हणजे कसंही वागावं हा समाज आहे मायबाप. कीर्तन अभंगाव जर केलं, वाव्या अभंग पुरावं, संत कथा असं छान मस्तपैकी निवांत चलून दिलं की लोक म्हणतात बोर झालं. झोपले लोक डोक्याने गेलं आणि थोडाफार फवारा हाणला, ते काय कीर्तन आहे का. समाज असा आहे मायबाप. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटते रंग, दररोज आता संगत होतो होय वादक. लोक भयानक असेल. मागल्या महिन्यात माझ्या एका गावात कीर्तन, ज्याने तारीख दिली त्याचं नावच विसरलं माझ्याकडून. हा गेलं गडबड, काय काय ध्यानात ठेव, फोन बघाव का मॅप बघाव. गेलं गणगणित विसरून. ते कीर्तन संपलं, मला भेटला ना, मला माऊली तुमचं कीर्तन लय पडलं. अरे म्हणलं झाड आहे का काय पडायला. मी तर म्हणलं मी मन लावून केलं, गाव बी म्हणतंय चांगलं झालं, मला तारीख पुढच्या वर्षाची दिली, आणि हे कसं काय पडलं म्हणतोय बाबा. मी गाडीत बसल्या विचार, अरे बाप रे म्हणलं ह्याचं नावच विसरलंय. म्हणजे ह्याचं नाव विसरलं की माझं कीर्तन. त्याची इतकी चार्जिंग झाली. ते कीर्तन संपलं, मला माऊली काय कीर्तन झालं राव. नाद करायचा नाही मला, महाराष्ट्रात तुमचा कोणी हात धरायचा नाही, पायच धरायचे मला डायरेक्ट. 1 नंबर कीर्तन. म्हणलं पांडुरंगा, ह्याचं नाव घेतलं की रंगत आहे आणि ह्याचं विसरलं की पडत आहे. म्हणजे आपण पुढच्याशी व्यवहार कसा करतो ह्याच्यावर आपली टॅलीवर का मोजमाप आहे. समाज असा आहे मायबाप. मग परमार्थ करायचा कसा. तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया
जन लोक काय म्हणतील ह्याचा, तुका म्हणे निवांत राहीन पाहिले लोकांना, तुका म्हणे हसे जन मॉनिटर थोडा नाही गाणं तर येत आहे. त्याच्यामुळे परमार्थ आवाज द्या थोडा मॉनिटरला. संत ज्ञानानं ओळखा, आणि ज्ञानाचं जर आलिंगन दिलं तर मोक्ष सायुज्यता जोडे. नाथबाबांचं एक सिद्धांत सांगतो, संतांच्या आलिंगनाची पावर. नाथ महाराज म्हणजे ऐश्वर्य संपन्न संत. कावडीने पाणी जागरी जगरवाने वाहे, कावडीने पाणी जागरी जगरवाने, अनन्य भक्ती भावे नीळा वंदना माये, अनन्य भक्ती भावे इथं देव कावडीनं पाणी भरतोय. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आले एके ठाय, ते जान धनंजय विभूती माझी म्हणजे नाथ महाराजांचं जीवन. आजही पैठणला नाथ महाराजांची डबल घर आहेत, जुना वाडा नवा वाडा दोन्ही डबल मजली. वार करणे वजनात राहायचं, कोणते संत गरीब नाहीत. नाथ महाराज ऐश्वर्य संपन्न संत आहेत. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. अहो चांदीची ताट, चांदीच्या वाट्या, सोन्याचा चमचा होतात नाथ महाराजांच्या घरी पित्रांना जेवायला. बादलीनं तूप, कशाची कमी हो, अशा वजनदार संत आहे नाथ महाराज. ज्ञानोबारायांच्या आजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी हे क्षत्रिय होते, या मराठवाड्याचे प्रमुख होते. त्यांच्या सहीशिवाय पान हालत नव्हतं. आणि तुकोबाऱ्या 400 एकर जमीन, 5-6 लाखाचे जहागीरदारी, मोरे घराणं म्हणजे क्षत्रिय. त्यांचे पूर्वज सैन्यात मारले गेले होते तुकोबाऱ्यांचे, म्हणजे ही लढाऊ माणसं आहेत. कोणते संत गरीब नाही. संतांची गरिबी सांगून महाराज श्रीमंत झाले. गरिबी सांगू नका, श्रीमंती सांगा. मोठ्याचे लेकर आहेत, वजनात राहायचं, कपडे बिपडे ताईट वार करायला सांगतो. टोप्या बिप्या कडक घालायच्या कोयत्यावनी, फेकून हाणलं तर लागलं पाहिजे पुढच्याला. आणि ज्याने गाव लुटलं ते वजनात राहते, आणि खरी सेवा करणार का भिकाऱ्यावने राहायचं. राजयाची कांता जयाचे द्वारी सोन्याचं पिंपळ, ज्ञानोबरांच्या दरबारात सोन्याचं पिंपळ आहे. मोठ्याची लेकर आहेत, मोठ्यासारखंच राहायचं. विडवलं का कपडे ताईट, तू देतोय का आम्हाला? आमचं आम्ही बघून घेऊ ना, तुझी चिंता ती अशी. देव आहे ना आम्हाला. हे अशी नमुने आहेत माय बाबा, उलट्या खोपडीची. काही झालं की यायचं, वार करायला खपल्या काढायच्या. वार गरिबी कवर सहन करते. जसे असतंच राहायचं. गाठी पडली ठका ठकान त्याच्या वर्म जाणे, तुका विडवलं. ऐश्वर्य संपन्न संत नाथ महाराज. रोज पोळ्या व्हायच्या नाथ महाराजांच्या घरी, रोज पुरण पोळ्या. आपल्याकडं सणाला सुद्धा होत नाहीत, अलीकडं सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्यावर काय का म्हणत्या, सुनच वाटतंय जरा. कॅलेंडरवर ध्यान ठेवणं, मोबाईलवर व्हॉट्सअपवर ध्यान म्हणल्यावर सणाचा का मेळ लागायचा. पोळी सुद्धा अशी होती, गिरिजा मातेने केलेली पोळी जर गुळवणे टाकली तर पोळी जाग्या विरघळून जात होती. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. आताच्या पोळ्या, आमचा एक मित्र काय जेव्हा गेला त्याचा अंगठा मुरगळला पण पोळी तुटली नाही म्हणणार. काय लबरची का काय का लईच जड असतात म्हणे. काय काय स्वयंपाकाला एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळके वाडी, मध्ये करपे वाडी, वर कोरडे वाडी. मग नेमका वडगावने कोणचा भात खायचा बा, जळालेला का कर आपल्याला. चांगला स्वयंपाक करायला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. त्याला ती कला आहे, त्याला पाककला म्हणते. त्याचे 15-15 वर्षाचे कोर्स आहे, त्याला PhD त्याच्यात. हे हॉटेल मॅनेजमेंट कशाचा कोर्स आहे. स्वयंपाक कसा बनवायचा, ताट वाढण्याची पद्धत, स्वच्छता, पवित्रता, निर्मळता, शुद्धता. असं निम्म जेवण तर डोळ्याने झालं पाहिजे. ताट बघितल्या फक्त खाणाराचा बुद्ध्यांक त्या लेवलचा पाहिजे. खाणं म्हणजे नुसतं टाकी भरायची नाही, उदर भरणं नो. हे जे जाणीचे यज्ञ कर्म, त्याला यज्ञ म्हणलंय.
आणि जशी अन्न तशी बुद्धी असते. म्हणजे आमच्या बुद्ध्या कशा ठेवायच्यात ही तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे अन्न सात्विक बनवा. विडवलं अशा पोळ्या खाण्यासाठी गावबा आलता नाथ महाराजांच्या घरी. निरक्षर सामान्य गावबा. आणि नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित 4 वेळ 6 शास्त्र 18 पूर्ण उलटी पाठ होती. जे हरीच कोणाला घालीत नव्हता. ज्ञान किती ह्याला किंमत नाही, नम्रता किती ह्याला बी थोडीफार किंमत असेल ना. लोक म्हणते शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेवच टिकला. नाथ महाराजांना एक दिवशी हरिपंडित म्हणला, नाथ बाबा राहिलेला रामायण कोण लिहीन? नाथ महाराज म्हणले तू टेन्शन घेऊ नको, माझा गावबा लिहील. म्हणले ते बोहळा आहे. बस असू दे, बोहळा बोहळा असावं पण गाबोळा नसावं. गाबोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. ही लय बेकार जात बरं का. विद्वान परवाडला नाही तर मूर्ख पर हे मधले म्हणलं ना धिंगाणाच करणार. आणि नाहीतरी देव हा बोहळ्यालाच भेटत असो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. हो 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 हरिपद प्राप्ती हरिपद भोळ्या भाविकाची. हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती हरिपद हरिपद भोळ्या भाविकाची. अभिमानाची गर्व अभिमानाची गर्व कुणाच्या चालीत ह्या? महाराजांच्या कीर्तनात, इंगळे दादांच्या कीर्तनात चालीवरून महाराज कोण आहेत हे ओळखत होता बरं का महाराष्ट्र. आजही त्या चाली, तो काकडा, ते भजन जर लावलं माणूस समाधीच लागली पाहिजे. तो गोडवा आणि अपडेट कालातीत कसं राहायचं. वयानं एवढं ज्येष्ठ होते पण चांगल्याची डुकी चालणार. आणि त्या काळात घराघरात कॅशिट कालातीत ह्याला म्हणायचं. आणि काही माणसं 100 वर्ष पुढचा विचार करतात. त्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय इंगळे दादा. पुढचा समाज कसा असेल, संप्रदायाची चाकोरी जपता जपता युवा शक्ती समाजातला शेवटचा घटक कीर्तनाशी कसा जोडला पाहिजे याच्यावर बारीक सखोल चिंतन करून आपल्या कीर्तनाची बैठक म्हणजे वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे. विडवलं त्यांच्या कीर्तनात कुणी नाराज नाहीच. गायक खुश, वादक खुश, पोरं खुश, म्हातारे खुश, गात्यावाले खुश, ज्ञानेश्वरीवाले खुश. सगळ्यांना सोबत घेण्याची कला आणि सगळ्या विषयाला हात घालून. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत म्हणावं लागतं की आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे